सिंपल पद्धतीने ठीक आहे, एकदम सिंपल पद्धतीने शिकूया. चला याचा आन्सर कोण सांगते बघूया. बऱ्याच जणांनी सांगतात का बघूया. याचं एकच मला आन्सर सांगायचं, ठीक आहे. ओके. अरे हितेश कुठे गेलता बाळा. भागिले 0.05. आता तुम्हाला अवघड वाटते का नाही, हे तुमची शंका. तुम्हाला अवघड वाटणारच नाही. आता मी तुम्हाला सांगू का, हे तुम्हाला अवघड वाटत असेल ना, तुम्हाला अवघड वाटणार नाही. बघा कसं शिकवतो बघा आता. तुम्हाला हितेशनं काहीतरी घोळ घातला बघा. बघा हितेशने घोळ घातला. बघूया कोण बरोबर आहे. हितेश बरोबर आहे, शुभ्रा बरोबर आहे, सानई बरोबर आहे का तिघांनीच उत्तर खेळतायत, नुसती तिघांनीच उत्तर देत आहेत. हा, आमची राधिका झोपली का रे. राधिकाला उठवाय यावं लागणार मला तिकडं. राधिका, विसरला का. 5. बर, राधिकाचा कॉन्फिडन्स 5 म्हणते. चला इथे 0.5. दुसरं कोणाचा आन्सर काही वेगळा आहे का रे. दुसरं कोणाचा आन्सर वेगळा आहे का. ठीक आहे, आता काळजी करायचं नाही बघा. आता असे क्वेश्चन आले ना, फार टेन्शन येते पोरांना. हा, टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता काय करतो बघा. टेन्शन घ्यायचंच नाही. दक्षचं पण उत्तर आलेलं आहे. ओके, छान. रुचिता, का बाळा भूक लागली का तुला. 0.5 म्हणा. तुला भूक लागली वाटायला आणि हितेशला पण भूक लागली. दोघालाही भूक लागली वाटते. ठीक आहे, जेवण करून बसायचं. हा, डोकं चालणार नाही तसं. हा, चला बाकीच्यांचे डोके व्यवस्थित चालले. ठीक आहे. हा, समर्थ सापडला आम्हाला. समर्थ कुठे गेलता समर्थ, काय माहित. चला 5 म्हणते उत्तर. बघा आता बघा बाळांनो, सिंपल सिंपल लक्षात ठेवा. मी तुम्हाला एकदम छान पद्धतीने सांगतो. हे एक एक्झाम्पल सांगून अजून दुसरे कन्सेप्ट क्लिअर करूया. कन्सेप्ट क्लिअर नंतर तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. ठीक आहे. बघा असं एक्झाम्पल आहे. आता काय बघा, आपण मांडणी कशी करून घेतोय. आता आपण हॉरिझॉन्टल आपण मांडणी करून घ्या. बरोबर, आडव्या पद्धतीने करूया. ठीक आहे, आडव्या पद्धतीने म्हणजे काय. 0.25 डिवाइड बाय 0.05 भागिले काय 0.05. बघा, ठीक आहे. ठीक आहे, आता काहीच करायचं नाही. आता दशांश चिन्ह विसरूनच जा. आता इथं पण दशांश चिन्ह विसरा. बाकीचं मी तुम्हाला शिकवतो. इथं पण दशांश चिन्ह विसरून जा. काय केलं, इथं पण तुम्ही दशांश चिन्ह विसरून जा. मी काय म्हणतोय, बिंदास तुम्ही दशांश चिन्ह विसरून जा. ठीक आहे, चला विसरलं. मग आता काय, आता काय इथं वरी उरलं 25 आणि खाली उतरलं इथं 5. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, चला आता विसरला का नाही दशांश चिन्ह तुम्ही. विसरला का नाही. मग आता बघा काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला. ते पण सांगतो काय करायचं. बघा आता इथं काय करूया, इथं मल्टिप्लिकेशन चिन्ह देऊया. ठीक आहे, मग आता काय करूया. बघा इथं खाली दशांश चिन्हानंतर किती किती अंक आहेत बघा. 1 2. मग आता हे 2 अंक खाली आहेत ना, इथं आपण काय करूया, वरी लिहूया 2. ठीक आहे, काय केलं, वरी. ठीक आहे. ठीक आहे, कळतंय सगळ्यांना, कळतंय. चला सगळ्यांना कळतंय. चला बोला, बोला, बोला रे. कळालं का. आणि इथं दशांश नंतर किती अंक आहेत, 1 2. मग आता इथं काय आपण काय करूया, खाली काय करायचं, खाली काय करायचं, 2 शून्य द्यायचे. 2 आता 1 लिहून 2 शून्य द्यायचं. ठीक आहे, चला. एक अंक असेल तर 10 लिहायचं. 2 अंक असेल तर 100 लिहायचं. 3 अंक असेल 1000. 4 अंक असं असेल 10,000. 5 अंक असतील 5 अंक असतील 1,00,000. लिहा. ठीक आहे, आता करा तुम्ही भागाकार. मग आता हे 100ला 100 कटले. मग 5 5 5 5 5 1 5 5 5 25. 5 हे उत्तर तुमचं फायनल उत्तर आहे. कळालं सगळ्यांना फायनल उत्तर. बरं, हे नाही कळलं उत्तर, ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला कळलं नाही मुलांनो, ठीक आहे. आता बघा, ठीक आहे, चला हे सगळ्यांना कोणाकोणाला कळालं सांगा बरं. हे नाहीच कळालं असेल तर बघा अजून कसे क्लिअर करतो. फक्त सानवीला कळालं, फक्त बाकी कोणालाच कळालं नाही. सानवीला कळालेलं आहे, फक्त सानवीला कळालं. ओके, ठीक आहे. चला काय करायचं, कोणाला कळालं. एक एक्झाम्पल तर एका एक्झाम्पल मध्ये कळणारच नाही. ठीक आहे, ज्याला कळालं नसेल, ठीक आहे, ज्याला कळालं नसेल ना, काय हरकत नाही, छान. ज्याला नाहीच कळालं तर ठीक आहे, एकदम छान. कळालं नसेल त्यांना एकदम छान. बघा आता इथे मी कन्सेप्ट क्लिअर करतो तुमचं थोडस. ठीक आहे, अनन्या हाजी, अरे सुकोश बाळा टेन्शन नको घेऊ. आता बघ कन्सेप्ट क्लिअर करतो, हे विसरून जा. आता ज्याला समजलं नसेल तर हे विसरून जा. बघा आता बघा अजून थोडस आपण काय करूया, डोकं लावू. काय करू, डोकं
लावायचा प्रयत्न करू. आता बघा काय करूया आता. बघा आता काय करायचं बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं, सगळ्यांना. ठीक आहे, अरे ज्याला समजलं नाही त्यांनी काळजी करायचं काम नाही. ठीक आहे, आपण व्यवस्थितरित्या अजून आपल्याकडे भरपूर टाइम आहे अजून. ठीक आहे, शिकायला. ठीक आहे, शिकू, व्यवस्थित शिकू. ठीक आहे, ओके. त्याने सांगतो. ठीक आहे, बघा आता तुम्हाला, आता मी एक संख्या लिहितो. ठीक आहे, 9/100. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा झाला तुमचा न्यूमिनेटर आणि हा झाला डिनोमिनेटर. ठीक आहे, म्हणजे हा अंश आणि हा झाला छेद. लक्षात ठेवा, हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. अंश कोणाला म्हणतात, छेद कोणाला म्हणतात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. अंश न्यूमिनेटर वरचा आहे, डिनोमिनेटर खालचा आहे. त्यालाच आपण वरच्याला अंश म्हणतो, त्यालाच आपण छेद म्हणतो. दोन्ही भाषेत लक्षात ठेवा, इंग्लिश आणि मराठी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, कळालं. ओके. आता बघा, जर बघा, जर छेदस्थानी 10, छेदस्थानी 100, छेदस्थानी 1000, छेदस्थानी 10,000 म्हणजे 10,000 असं असेल, तर तुम्ही डायरेक्ट भागाकार करू शकता. डायरेक्ट म्हणजे कसं, न भाग देता. कसं, न भाग देता. बघा आता बघा, डायरेक्ट तुम्ही भागाकार करू शकता. बघा, 10 छेदस्थानी म्हणजे डिनोमिनेटरला 10, 100, 1000, 10,000, लाख, कितीही मोठी संख्या खाली असू द्या, शून्य एकच्या पुढं कितीही शून्य असू द्या, तुम्ही इझिली एका सेकंदात उत्तर काढताय. बघा आता बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. इथं 9/100 आहे. ठीक आहे, बघा 9/100 आहे. चला हे वरचं एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित हे सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, वरचं एक्झाम्पल मी सांगतोय, फक्त इथे लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट क्लिअर ठेवा. बघा 9/100 आहे, तर मग याचं उत्तर काय, ज्याला येते त्यांनी चार्ट बॉक्स मध्ये टाका, ज्याला येत नाही त्यांनी असं इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही, तर समोर व्यवस्थित बघायचं, आपली स्क्रीन आणि आपण. ठीक आहे, तिकडं आई काय करेली, पापड तळाली का, तिकडं भजी काढाली का, लक्ष द्यायचं, इथं व्यवस्थित बघा काय करायचं. बघा ठीक आहे, हा तिकडं पापड तळाले ते ठीक आहे. बघा आता, आता बघा छेदस्थानी किती आहे रे, 100 आहे. मग 100 किती शून्य आहेत लक्षात ठेवा, 1, 2 शून्य आहेत. किती आहेत, 2 शून्य आहेत. बरं का, काय करायचं अशा वेळेस, आता वरी 9 आहे ना, 9 जशा तसं न्यायचं, आणि छेदस्थानी किती आहेत, 1 आणि 2 शून्य आहेत. किती आहेत, 2 शून्य आहेत. म्हणून काय करायचं, एक एक घर घ्या, दुसरे एक घर घ्या आणि दशांश चिन्ह द्या आणि इथं शून्य. हे झालं तुमचं उत्तर. काय करायचं, 2 शून्य आहेत ना, 2 घरं सोडा आणि दशांश चिन्ह द्या. 2 शून्य आहेत ना खाली, 2 घरं सोडा, दशांश चिन्ह द्या. डिनॉमिनेटरला जर 10, 100, 1000, 10,000 कितीही मोठी असू द्या, एकच्या समोर कितीही शून्य लावू द्या, एका सेकंदात उत्तर येते. आता बघा सगळ्यांना टाका. आता बघा मी 2-4 एक्झाम्पल घेतो, तुम्हाला 10-15 घेऊ एक्झाम्पल, पण तुम्ही परफेक्टच झालं पाहिजे. 4/10चं उत्तर काढा. डायरेक्ट उत्तर काढायचं. 4/10चं उत्तर कसं डायरेक्ट काढायचं, बघा वरी 4 जशा तसं लिहा, खाली शून्य किती आहे, तो 1 शून्य, म्हणजे एक घर सोडा दशांश चिन्ह द्या, झालं उत्तर. कळलं, चला कळलं. कळलं असेल तर येस म्हणून टाकायचं, कळलं असेल तर येस म्हणून टाकायचं, आणि आपल्याला परफेक्ट बनायचंय, आपल्याला परफेक्ट. ठीक आहे, आपल्याला अडचण आलीच नाही पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, चला ओके, ठीक आहे, ओके. चला आता बघा, 6/10 नाही 100, 6/100. चला सेकंदात, विदिन 1 सेकंद मध्ये आन्सर आलेलं पाहिजे, बघताच क्षणी तुम्हाला उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे, बघताच क्षणी उत्तर आलं पाहिजे. ओके, ठीक आहे, अरे वा वा, छान छान छान. आपला कन्सेप्ट क्लिअर करून घेऊया आणि नंतरच आपण तिकडे विचार करूया. ठीक आहे, चला ओके, छान, ओके छान, छान छान, ओके छान, ओके छान. चला 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 उत्तर काढा, चला उत्तर काढा, सगळ्यांनी काढायचं. वेदांश बाळा उत्तर काढ, प्रज्ञा, श्री, नियती, नियती आता ऍटिट्यूड दाखवते मला असं वाटतं बरं का, नियती बोलायलाच रिकामी नाही. चला हा, आता काय 6 दशातच लिहायचं वरचा, आणि खाली शून्य मोजायची, 1, 2 शून्य आहेत, म्हणून काय करा, एक अंक सोडा, आणि हा काय रे, दुसरा घर सोडा आणि इथे दशांश चिन्ह द्या, झालं उत्तर तुमचं. ठीक आहे, 2 शून्य आहे तर 2 घर सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. ठीक आहे, चला इथपर्यंत सगळ्यांना कळालं.
ते बघण्यासाठी नाही, सांगण्यासाठी आहे. चला बोला. सर सांगायचं का? हो सांगा की, आता परत बोलू का, सांगा म्हणून. सर 0.450. 0.450. सर बरोबर चुकलं का आहे नाही? चुकलं का नाही? बघा चुकलं का नाही? तुमचं लक्ष नाही, कळलं? इथं तुमचं लक्ष नाही. आता बघा काय करणार, बघा लक्ष असू द्या. आता मी तुम्हाला अजून परत सांगतो, बघा इकडे बघा, खाली शून्य किती आहे? 2 आहे सर. मग आता मी काय करायचंय, वरची संख्या जशी तशी लिहायची. पहिलं काय करतो बघा, जशी तशी 450 संख्या लिहिली वरची, ठीक आहे बरोबर? हो ठीक आहे. हो. हा हा, खाली किती शून्य आहेत मग? 2. 100ला 2 शून्य आहेत. मग काय करा, 1 2 कर सोडा, इथं दशांश चिन्ह द्या की हो. हाय का काय अवघड? हाय का? डोकं लावायसारखं. हा मग ते पहिलीचं पोरग सांगते असं सांगितल्यावर त्याला भाग द्यायची गरज नाही. का चुकवताय? उगाचच घे. चला पुढचं सांगा. आता बघू, पुढचं सांगलं तर मग तुम्हाला मी हुशार म्हणतोय, नाही तर मग तुम्हाला म्हणत नाही. बघा ठीक आहे, उत्तर काढा बरं आता. हा चला बघू बरं, हुशार किती आहे बघू. चला, अयो दिसत नाही का? कधी सांगशाल मग? दिसत नाही मग कधी सांगशाल? चला बोला. ते पण मलाच बोला लागते. ठीक आहे बोला. दिसत नाही ते पण कोणी बोलत नाही. ठीक आहे सर. सर 48 49 ही संख्या आपल्याला दिलेली सर. मग तिथं x ना सर, म्हणून 404.9. 484 काय म्हणजे 484.9 असं का? नाही सर. 4849 ही संख्या दिलेली सर. आणि 408 सर, मग 4 केवढे झिरो आहे सर? 49 9च्या बाजूला सर. तुम्ही काय म्हणताय कळलं नाही. परत सांगा बरं, मला कळलंच नाही तुमचं बोलणं. सर 4849 ही संख्या आपल्याला दिलेली, मग त्याचं आन्सर काढायचं 400. ओके थांबा 4849 ही संख्या आहे बरोबर? हो सर. मग आता काय केलं? 48 4 9च्या बाजूला दशांश चिन्ह आहे सर. बर, खाली एक शून्य आहे म्हणून काय करणार, उजवीकडून डावीकडे एक दशांश चिन्ह, एक घर सोडून दशांश चिन्ह दिलं बरोबर? हो सर. उजवीकडून एक घर एक काय करूया, एक डिजिट एक अंक सोडून दशांश चिन्ह दिलं. एक शून्य आहे म्हणून एक अंकानंतर दशांश चिन्ह दिलं. 2 शून्य असेल तर दोन अंक सोडून दशांश चिन्ह द्या. 3 अंक असेल तर 3, 4 अंक असेल तर 4, 5 अंक असेल तर 5, 6 अंक असेल तर 6. चला उत्तर काढा. चला कोण सांगणार रे उत्तर? म्यूट कर आता. म्यूट कर. हा, आधी हे मला परफेक्ट करून घ्यावं लागेल. म्यूट कर बाळा. हे मला परफेक्ट करून घ्यावं लागेल. आता हेच तुम्ही इथं चुकायला लागलं तर मला. श्री झोपलास का? श्री झोपला का? नाही सर. हा मग उत्तर काढ आता. झोपला नाही तर उत्तर काढ. हो सर. हा काय करू? सर 4 8 5 लिहायचं. बर 4 8 5 लिहायचं. लिहिलं सर. आता पाहिजे किती अंकानंतर शून्य त्याने 2 अंकानंतर आहेत त्या पॉईंट द्यायचे. 2 अंकानंतर पॉईंट द्यायचे. 2 अंकानंतर पॉईंट द्यायचे इथं बरोबर का? हो सर. अरे वा श्री, मला वाटलं झोपलाच काय की. बरोबर सांगितलं. तुम्हाला पण आलं पाहिजे. ओके, म्हणजे परफेक्ट आलं पाहिजे. जोपर्यंत आपण कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. लक्षात असू द्या. मी गेलो, आम्हाला वाटलं तुम्हाला. हा बोला. सर मला बरोबर कळाला नव्हता. मी आता कळाला. हा ओके छान एकदम छान. चला एकदम छान. समर्थ म्हणतोय काय? समर्थ मी मोठं चॅट टाकते. मोठी चॅट टाकते समर्थ. थांब समर्थ थोडं, मला विचारू दे. थोडेसे नवीन आहेत ना, त्यांना येते की नाही बघू आपण. आपल्याला तर येतेच ना. हे कोण आहे? काय रे? मंजरी. चला बोला, उत्तर काढा आता.
नवीन. काय करू आता? सांग बाळा, काय करू मंजिरी? हा सर. अरे हा, काय करू बरं आता सांग. सर डिनॉमिनेटरला 1000 आहे, त्याला 3 शून्य आहेत. ओके. तर मग आपण 3 अंकांच्या आधी आपण हे टाकणार दशांश चिन्ह. ओके म्हणजे ओके ठीक आहे. ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला डेसिमल चिन्ह टाकलं. ओके ठीक आहे. बघा जशाची त्याची संख्या बरोबर बरोबर वाचा संख्या पूर्ण 4000 बरोबर का? 4850. 4850. मग आपण काय डिनॉमिनेटरला चेक केलं, किती शून्य आहेत? 1 2 3 शून्य आहेत बरोबर. 1000 संख्या आहे बरोबर. सर. म्हणून आपण काय करायचं, राईट टू लेफ्ट साइड कडे आपल्याला डिजिट मोजू जायचं. किती डिजिट मोजावं लागेल? 3 ना. हो. 1 2 3 डिजिट्स. देन फायनल आन्सर 4.8 85. चला बरोबर आहे का रे? सगळ्यांनी टाकायचं बरोबर. कळालं? ओके चला पुढचा क्वेश्चन. म्हणजे मला हे कन्सेप्ट आपण क्लिअर केल्याशिवाय आपल्याला पुढची स्टेप जाता येणार नाही. ठीक आहे चला बघूया, आता प्रॅक्टिस करून जाऊया आपण. ठीक आहे प्रॅक्टिस करून जाऊया. ठीक आहे चला. कितीपर्यंत चला मला कोण सांगेल रे? अरे बंद करा तुमचा माईक, बंद करा बाळा, माईक बंद करा, त्रास नका देऊ मला. करा माईक. आदित्यला समजला आता. मी सांगू का म्हणते? मी सांगू का? अरे हा कुठे आहे दक्ष बाळ? हा दक्ष बोला सर. काय करू सर? दक्ष सर 340 लिहून घ्यायचं. 340 लिहितोय. 340 लिहिलं. चला 340 लिहिलं. हा काय करू? म्हणजे एक शून्य आहे तर एक संख्या एक शून्य आहे तर एक 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 संख्या म्हणू नका, संख्या म्हणू नको, अंक. एक अंक सोडून काय द्यायचं? पॉइंट द्यायचं बरोबर. संख्या तुम्हाला म्हणला, मी तिकडे देतो तुझ्याकडं. हा संख्या म्हणायची नाही, अंक. आता हे उत्तर किती झालं मग? तुझं फायनल उत्तर किती झालं बाळा? 34 पॉइंट. आता 34.000 पुढे किती झिरो राहते की बाळा? तुझं उत्तर 34च आहे ना. या दशांश चिन्हाच्या समोर किती शून्य लाव बाळा, काहीच फरक पडत नाही. आणि या 34च्या शून्य समोर किती लाव, याला काहीच फरक पडत नाही. तो 34 असणार आहे. काय तो 34 राहणार आहे. त्याच्या समोर किती दशांश चिन्हानंतर किती शून्य वाढव, तू किती शून्य वाढव, त्याची काही किंमत बदलणारच नाही. तो जशाचा तसाच राहणार आहे, लक्षात ठेवा. हा चला म्यूट कर बरं दक्ष. बाळा आवाज येतोय तुझा पाठीमागून, आवाज येतोय बाळा. हा ठीक आहे, आवाज नकोय मला, डिस्टर्ब नको बाळा. बाकीचं सगळं ओके. समर ठीक आहे बाळा, मी तुला विचारतो आता. मला पण स्क्रीनला बघून मला पण थोडस मी विचारतो तुला आता. चला ओके. समर्थला तर मला विचारणं गरजेचंच आहे. चला उत्तर फायनल काढा. समर्थला विचारतो. समर्थ फार लगेच चॅट करतोय मला. तेवढं चॅट करतोय, एवढी चॅट करतोय. कुठे रे समर्थ? अरे किधर है रे समर्थ? मिल नहीं रहा है. किधर है रे? चलो समर्थ बोल रे, बोल बाळा बोल. काय करू सांग आता. हा सर आपल्याला 4800 54 डिवायडेड बाय 100 करायचं आहे. ओके पुढं मग काय करू? मी करू का डिवाइड? कर तू. 100 म्हणजे 100 ला किती शून्य चेक करायचं. बर ठीक आहे. 400च्या इथे किती शून्य आहेत ते आपल्याला शोधायचं. चला खाली 2 आहेत. 100ला 2 शून्य असतात बरोबर. 100च्या इथे 2 शून्य आहे म्हणून 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 1 2 इथे देऊ का? हो ओके ठीक आहे. फायनल आन्सर झाला का माझा? आपला आन्सर आलं.
वाचव. आपला आन्सर आला 48. चला 48.54 बरोबर ना बाळा? 54 उतरलं. ओके ठीक आहे. चला म्हणजे आता सगळ्यांना कळालं का रे? सगळ्यांना कळते. ओके छान, सगळ्यांना जमते. आता आता तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही मला असं वाटतं बरं का? ठीक आहे. चला एक आता सुगोषला विचारतो. सुगोष म्हणतोय मला विचारत नाही सर. ओके ठीक आहे, सुगोषला एक देऊन टाकू आपण. त्याला नाराज नाही करूया आपण. ठीक आहे. 4,05,084. ठीक आहे, सॉरी 84 नको, सॉरी 804 करूया. ठीक आहे, डिवाइड बाय 1000. आता मला सुगोष जर सांगितला तर मी त्यासाठी क्लॅप करतो. ठीक आहे. चला छान, सुगोषला पण आता छोटा माणूस मोठा क्वेश्चन. ठीक आहे, छोटा माणूस मोठा क्वेश्चन देऊया सुगोषला. ठीक आहे, दिसते का सुगोष? चला मला आता काय करावं लागेल, अनम्यूट करावं लागेल तेव्हाच कळेल ना. मी अनम्यूटच केलं नाही तर मी सुगोष म्हणतोय, पण माझी चला ओके कुठे आहे सुगोष? अरे सुगोष सापडत नाही. चला अनन्य सुगोष दोघं भाऊ एकत्र लेक्चर करतात. ओके ठीक आहे, चला बोला. सर आपण ती संख्या तशीच्या तशी लिहून घेऊ. ओके बघा त्याची पद्धत बघा त्याची. हा ओके ओके, जशाची तशी. ओके ठीक आहे, लिहिली बळा. ओके सांगण्याची पद्धत बघा. हा 3 शून्य पुढं आहे म्हणून 3 शून्य आहे म्हणून 3 अंक सोडून पुढे दशांश चिन्ह देऊ. बरोबर, एक एक स्थानापासून स्टार्ट करतो मग. 1 2 3 इथं देऊ दशांश चिन्ह. हो ओके म्हणजे तुमचं फायनल उत्तर आलेलं आहे. बरोबर, फायनल उत्तर आलं. ओके छान. बघा सांगण्याची पद्धत पण एकदम छान असली पाहिजे. ओके ठीक आहे. पियुष ताटे म्हणते मी सांगू मी सांगू मी सांगू मी सांगू. अरे बाळा येणं महत्वाचं आहे, सांगणं महत्वाचं नाही, लक्षात ठेवा. पियुष ताटे सांगणं काहीच महत्वाचं नाही, आपल्याला जमते किती हे महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. चला आता कोण सांगते बघू घ्या. आता कोण सांगते बघू ना. चला सांगा कोण आहे? सुगोष आहे का? अरे कोण आहे बघू द्या. चला 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 उत्तर काढा बरं. आता कोण सांगते बघूया. आता काढा बरं उत्तर. कोण काढते बघतो आता. आता तुम्हाला फार टेन्शन आला असं. काय करा लागेल, उत्तर कसं काढू, जमते का नाही, जमलं पाहिजे. ओके अरे बापरे, उत्तर आलं की, उत्तर आलं की, म्हणजे तुम्ही हुशार आहात याचा अर्थ तुमचा अभ्यास आहे. ठीक आहे छान. चलो 0.56 डिवाइड बाय 8 इजिकल टू, चला इजिकल टू, चला चलो ओके मी सांगू का? चल हा सानवी सांग. चल सानवी कुठे रे? चल बोल. येस सर. आवाज येतोय? आवाज येतोय? हो सर येतोय. येतोय सर. हा चल सांग. हा सर, पहिले आपण भागाकाराचं उत्तर येतं 7. भागाकाराचं उत्तर 7 का बरं? दशांश चिन्ह विसरलं का तुम्ही पहिल्यांदा? हो सर, दशांश चिन्ह विसरून जायचं, मग त्याचा ठीक भागाकार आहे तसं येतो सांगा 7. की. हा तसं सांगा, मला येत नाही ना, तुम्ही सांगा. म्हणजे 56/8 बरोबर का? 8×7=56 म्हणून 7 आन्सर आलं. बर 8×7=56 म्हणून 7 उत्तर आलं. काय करावं ते लागेल मग? ते आपलं फायनल आन्सर नाहीये. त्याच्यानंतर पहिल्या संख्येमध्ये 2 घरं सोडून दशांश चिन्ह आहेत म्हणून 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. बर आता तुम्ही असं सांगितलं बाळा, आणि जर इथं जर दशांश चिन्ह असेल तर समोर मग कसं केलं असतं तुम्ही? सांगण्याची पद्धत पण थोडस सगळ्यांना समजलं पाहिजे. हा येस सर. सांगण्याची पद्धत पण थोडस सगळ्यांना समजलं पाहिजे. तुम्ही सांगताय ते तुमचं उत्तर बरोबर आहे, बरोबर का नाही? तुमचं उत्तर चुकलं नाही, बरोबर, तुमचं उत्तर बरोबर आहे. बघा आता काय करायचं, सिंपल बघा, डोकं काय लावायचं, डोकं काय लावायचं बघा, इकडे बघा 0.56 डिवाइड बाय 8 बरोबर इजिकल टू क्वेश्चन मार्क बरोबर.
आता काय करायचं सिंपल. आता काय करायचं दिसत नसेल तर सांगायचं हा. ठीक आहे आता इथं वरती घेतो. ठीक आहे दिसतंय. आता काय करायचं बघा लक्षात ठेवा आपण काय करूया आडवी मांडणी करून घेऊया. ठीक आहे हॉरिझॉन्टल मेथडला सॉल्व्ह करूया. ठीक आहे चला ठीक आहे क्वेश्चन मार्क. ठीक आहे आता काय करणार इथं सिंपल बघा काहीच करायचं नाही. वरची संख्या तुम्हाला 56 दिसते डायरेक्ट 56 लिहा. दशांश चिन्ह विसरा आणि इथं तर दशांश चिन्ह नाही जसे तशी लिहा. मग काय करायचं इथं गुणाकारात चिन्ह द्यायचं सिंपल सिंपल. आता वरी इथं बघा इथं दशांश चिन्हानंतर किती अंक आहे इथं दशांश चिन्हानंतर बघा आता वरची किती संख्या बघा हे 56 आहे बघा 0.56 ला तुम्ही कसं लिहिला 56 कसं आलं तुमचं 56 भागिले तुमचं काय किती शून्य होते 1 2 म्हणजे 2 दशांश चिन्ह आहे तर मग काय करूया 2 शून्य खाली द्या म्हणजे एक इथं पुढे एक लावा म्हणजे या बघा 56 भागिले तुम्ही जर केलात बाळा लक्षात ठेवा इथं बघा सगळ्यांनी बघा सगळ्यांनी इथं बघा 56 या 56 भागिले 100 केलं तर तुमचं बघा काय करतात 56 जशातच लिहितात तुम्ही मग 1 2 शून्य आहेत बरोबर म्हणून काय करतो 1 2 अंक सोडून इथं काय करतो दशांश चिन्ह देतो म्हणजे हे झालं तुमचं 56. ठीक आहे बरोबर मग आता इथं बघा 0.56 आहे मग याला तुम्ही इथं काय करू शकता वरी 2 दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत म्हणून काय करा खाली काय करायचं 2 शून्य द्या आणि पुढे 1 लावा बरोबर 1 लावा म्हणजे 100 झाले. मग आता इथं या छेदस्थानी आहे का दशांश चिन्ह नाहीये म्हणून काय करायचं सिंपल 1 वरती लिहून टाका. ठीक आहे बरोबर दशांश चिन्ह नसेल तर 1 लिहून टाका बिंदास लिहून टाका. कळालं इथपर्यंत सगळ्यांना कळालं काय 2-3 एक्झाम्पल घेतले की तुम्हाला कळेल. ठीक आहे बघा आता काय करायचं बघा आता काय करायचं 8 7 56 बरोबर 7 आलं उत्तर इथं 1 आलं. ठीक आहे 1 आलं मग 1 1 कॅन्सल झाला मग उरलंय काय 7/10 झालं बरोबर 7/100 झालं बरोबर 7/100 झालं. मग तुम्ही काय करता लिहिता खाली दशांश चिन्ह किती आहेत 1 2 सॉरी किती शून्य आहेत 1 2 शून्य आहेत म्हणून 1 2 अंक सोडतो इथं दशांश चिन्ह झालं उत्तर. झालं का नाही बर हे क्वेश्चन कळालं नाही पुढचा क्वेश्चन. ठीक आहे चला सगळ्यांना कोणाकोणाला कळाला कोणाकोणाला कळालं नाही बघा बघा आता एकदम सिंपल सांगतो आता बघा ठीक आहे चला 0.004 ठीक आहे भागिले 0. डिवाइड बाय 0.2 आता कसं सॉल्व्ह करशाल काहीच डोकं लावायचं नाही बाळांनो काहीच डोकं लावायचं सिंपल तुम्ही डोक्याला ताण घ्यायचंच नाही हे काय आहे ते पण विसरून जायचं. ठीक आहे सिंपल बघायचं दशांश चिन्ह आहे का असू द्या घाबरायचं नाही असू द्या दशांश चिन्ह आहे ना घाबरायचं नाही. आता मग काय करायचं सिंपल हे काय दिसते मला 4 दशांश चिन्ह विसरून जा 4/2 दिसते 4/2 लिहा. ठीक आहे विसरला का नाही आता काहीच करायचं नाही तर गुणाकारात चिन्ह द्या गुणाकारात चिन्ह द्या. आता काय करायचं मग इथं लक्षात ठेवा दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत वरच्यावर चेक करा वरी किती आहेत 1 2 अंक आहेत मग काय करायचं खाली 2 अंक आहेत ना 2 शून्य लावायचे 2 शून्य लावायचे 1 ला 2 शून्य लावायचं खाली किती आहे दशांश चिन्हानंतर डिनोमिनेटरला छेदस्थानी 1 आहे दशांश चिन्हानंतर म्हणून काय करायचं 1 शून्य लावायचं आणि पुढे 1 लावायचं संपलं उत्तर. आता काय करायचं बघा काटछाट करायची हा 1 शून्य कटला हा 1 शून्य कटला वरती एकच राहिला ना बाळांनो मग 4 1 4 सॉरी बे 1 बे बे दोन्ही 4 म्हणजे उरले किती वरी 2 भागिले हे 10 राहिले फक्त 10 आणि उत्तर तुमचं काय येईल मग हे 2 दशांश लिहा खाली 1 शून्य आहे म्हणून काय करायचं दशांश चिन्ह इथं द्या झालं उत्तर. चला कळालं का नाही अजून कळालं नाही. ठीक आहे अजून जरी नाही कळालं ठीक आहे पुढचा क्वेश्चन. चला अशाच पद्धतीने कोण सांगते शुभ्रा सांगशील का ओके कळालं नसेल तर बघा सांगण्याची पद्धत सगळ्यांना कळालं पाहिजे शरीरला कळालं सानेला कळालं ओके ठीक आहे बघा बघा 25 ठीक आहे ओके दिसत नाही का 0. इथं काय करायचं 0. डिवाइड बाय सॉरी 0.25 डिवाइड बाय 0.005 आता उत्तर कसं काढणार किती मोठं असू द्या काहीच हरकत नाही किती मोठं करणार मग मला काय दिसते हो डोळ्याला दशांश चिन्ह विसरून गेलो मी माझ्या डोळ्याला काय दिसते मला 25 दिसते इथे डोळ्याला माझ्या आणि 5 दिसते लिहून घेतो मी जसं तसं माझ्या डोळ्याला 25 आणि डिवाइड बाय 5 दिसलं बरोबर माझ्या डोळ्याला एवढं दिसले बरोबर मी दुसरं काही चेपट करणार नाही. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एवढं कळालं मला इथपर्यंत सगळ्यांना कळतंय. मग इथे मी गुणाकारात चिन्ह देतो मी काहीच करत नाही वरी किती आहेत बघा इथे इथे लाईन मारतो ठीक आहे एक लाईन मारली वरी किती दशांश चिन्हानंतर अंक आहेत बघा 1 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य लिहितोय त्याच्या समोर 1 लिहिलंय बस आणि खाली किती दशांश चिन्हानंतर अंक आहेत बघा
किती अंक आहेत? 1 2 3 अंक आहेत. म्हणून मी काय केलं, 3 लिहिलं. 1 2 3. खाली असेल तर वर लिहायचं, वरचे खाली लिहायचं, काउंट करायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा. वरी दशांश चिन्ह, दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत तर खाली लिहायचं, खाली दशांश चिन्ह नंतर किती अंक आहेत तर वरी लिहायचं. संपलं, उत्तर आलं, इथपर्यंत झालं. आता काय करशाल, हे 2 शून्य कटलं आणि हे 2 शून्य कटलं, राहिले काय तुमचं बघा, ए वरचे 25 आणि गुणिले ए वरचे 10, 10 राहिले आणि भागिले हे 5 आणि खालचा ए 1. ठीक आहे, खालचा ए 1 आहे ना, तुम्हाला वाटत असेल की ए 1 कुठे घ्यावा, घेऊन टाका खाली, काहीच हरकत नाही. मग जो गुणाकार केला, वरच्या वरचा गुणाकार जरी केला किंवा इथल्या इथेच तुम्ही जर भागाकार केलात बघा, 5 1 5, 5 5 25, वरी झाले 5 गुणिले हे 10, इथं भागिले 1 आणि हा 1, 1 गुणिले 1 एकच येणार, म्हणजे 5 10 50 हे उत्तर तुमचं आहे. लक्षात ठेवा, सगळ्यांना कळतंय का नाही? चला, सोपं आहे का नाही? किती अवघड असू दे हो, तुम्हाला अवघड चाललंय का? चला सांगा, बोला, समजलं का नाही? अजून समजलं नाही कोण आहे? चला, एकच जण मेसेज करते, एकच जण मेसेज करते, फक्त शेअर होईल. हा, बाकीचे नो. ठीक आहे, हा, आता बघा, नो आला टाकला, ओके, ठीक आहे, छान. नो टाकलं तर असं टाका ना, तुम्ही नो टाका ना, हरकत नाही. ओके, छान. आता अनम्यूट करतो तुला, बोल रे, बोल, काय समज नाही, चल बोल दक्ष. आता दक्षलाही शिकवणार, तुला पण शिकवणार. चल बोल, आता काय करतोस, काय करायचं सांग. आवाज येते माझं? आवाज येते का? दक्षला बोलते मी, तू बोलत नसेल तर दक्षला बोलते. हा दक्ष, आवाज येतोय? हो. हा, आता समजलं नाही तुला? काय समजलं नाही बघ. आता आता काय करशील बघ, मी तुला सिंपल सांगतो. आता बघ, काहीच नाही बघ आता बाळा. आता 0 आता समज इथं आपण काय करूया, 24 डिवाइड बाय काय करूया आपण, 0.2 करूया. बघ बाळा, आता सिंपल, तुला एवढं इथपर्यंत कळालं, हा क्वेश्चन आहे, कळालं काय भागाकार आहे करायचं, तुला एवढं कळतंय भागाकार? हो. ठीक आहे, मग आता तू काय करणार, दशांश चिन्ह विसरलास, बरोबर? हो. हा, दशांश चिन्ह विसरल्यानंतर काय झालं, 24 डिवाइड बाय 2 झालं बाळा. हो. मग काय कर बाळा, तुला एवढं कळालं का नाही? मग आता इथं मध्ये काय करूया आपण, गुणाकारात चिन्ह देऊन ठेवूया, बरोबर? हो. मग आता इथं खाली, आता जर आता काय चेक करायचं, इथं वरी बघ, वरी वरी काय आहे, दशांश नंतर किती अंक आहे इथं? 2. म्हणून काय केलं, मग इथं 2 असेल तर 100 घ्यायचं, म्हणजे 2 शून्य लावायचे, 1 ला 2 शून्य लावायचे, म्हणजे 100 झाली, बरोबर? हो. हा, मग आता इथं खाली असेल तर आपण काय करायचं, वरी दशांश नंतर वरी किती आहे, खाली किती अंक, 1 अंक आहे, म्हणून इथं काय करायचं, 10 घ्यायचं, 1 शून्य घ्यायचं, बरोबर? 1 ला 1 शून्य लावायचं, कळलं? हो. हा, मग आता काय होईल बाळा, आता हे बदल विचार केला असतं, 10चा या 1 शून्य जाईल आणि हा कटल, कटल का? हो कुठं. ओके, मग आता बघ, आता मग तुला काय झाली, वरची व्हॅल्यू जर या दोघांचा गुणाकार केला, वरच्या वरचा गुणाकार होतो, तर 24 भागिले किती होतील बाळा तुझं, हे 10 गुणिले 2 कर, 20 होतील. हो होतील. होतील. मग आता काय करशील, मग सरळ सरळ काय कर, आता 2चा पाडा म्हण, बे 1 बे, म्हणजे झाले 10 खाली, बे 1 बे, बे 2 4, म्हणजे 12 झाले वरी. हो झाले. हा, मग इथे किती उत्तर आलं बघ, इथं 1 ला इथे शून्य पुढे काय, म्हणजे 12/10 झालं, बरोबर? हो. मग आता उत्तर काय सांग बरं फायनल तुझं आता? 12 दशांश लिही, हो. बरोबर? आणि 1 शून्य नंतर 1 अंक सोडून दशांश चिन्ह दे, हे झालं उत्तर तुझं. कळालं का नाही अजून? नाही हो सर. कळालं का नाही? पुढचं एक्झाम्पल सांगा, चुकलं तर चुकलं सांगायचं. अरे, हसणाऱ्याची दाती दिसतात, लक्षात ठेवा. आपल्या समोर कोणी हसणार पण नाहीये, लक्षात ठेवा. आता सांग बरं उत्तर, सांगा. 0.4 डिवाइड बाय 0.02 इजिकल टू क्वेश्चन मार्क. काढ बरं उत्तर आता. काय बोल की, दशांश विसरून जाऊ, कोण सांगते रे? हा, हे शांत झाले मॅडम, हा शांत बसल्या मॅडम. बोला मॅडम, शुभ्रा मॅडम, शुभ्रा मॅडम. यस सर. हा, शांत. आता विचार नसल्यामुळे शांत बसले का तुम्ही? नाही हा, चला मग उत्तर सांगा आता, काय करावं लागेल. हा, सर, पहिले दशांश चिन्ह विसरून जायचं. ओके, म्हणजे 4/2, बरोबर? गुणिले गुणिले खाली दशांश चिन्हाच्या नंतर 2 अंक आहेत म्हणून अंशाला
2 शून्य देऊन पुढे एक लिहायचा. बर, इथं काय करतो मी, आता लक्षात ठेवा, इथं जर आपण एक लाईन मारली, समजा इथं दशांश बघा वरच्या वरी अंशामध्ये दशांश नंतर एक अंक आहे म्हणून इथं एक शून्य बरोबर आणि पुढे एक लिहिला बरोबर का. नंतर खाली किती आहेत, दशांश नंतर 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य लावा, पुढे एक लावा म्हणजे 100 बरोबर. हो, 100चा एक शून्य पुढे आणि 10 कटला. बर, हा एक 10 आणि हा एक कटला म्हणजे वरती 10 राहिलं बरोबर. हो, खाली उरले 4/2 4 गुणिले गुणिले 10 म्हणजे किती झाले वरती 40 भागिले 2 बरोबर. बे 4. हो, बेदुनी 4 बेदुनी 4 म्हणजे झालं उत्तर तुमचं 20. काय झालं 20. बर, आता बघा तुम्हाला अजून एक छान पद्धत सांगतो. जर कोणाच्या डोक्यात अजूनही शिरलं नसेल तर बघा, अजूनही तुमच्या डोक्यात शिरलं नसेल तर बघा आता दुसरी ट्रिक सांगतो. ठीक आहे, आता असं नाही समजलं ना, बघा आता तुम्हाला अजून सोप्या पद्धतीने सांगतो, लक्षात असू द्या. आता बघा अजून सोपी पद्धत मी सांगायचा प्रयत्न करतो. बघा तुमच्या काही जणांच्या डोक्यात अजून शिरलं नाही, समोरच्या शिरलं नाही. बघ समर्थ, आता काय करायचं बघा, समजा आता तुम्ही इथे लक्षात ठेवा 3.3 सॉरी काय करतो, एक मिनिट, सोपं घेतो तुम्हाला अवघड वाटायचं. हे बघा 0.024 आहे समजा. ठीक आहे, आणि डिवाइड बाय 0.02 आहे. ठीक आहे, 2 आहे. तर मग आता काय करायचं, सिंपल बघा, आता काहीच करायचं नाही. तुम्ही काय करा, दशांश चिन्ह विसरून जा. आता काय करायचं, आता अंश मायनस छेद हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय काय म्हणतो हे एवढं लक्षात ठेवा. हे काय करतो त्या तुम्हाला सिंपल ट्रिक सांगतो ना, सिंपल, तुम्हाला समजलं नसेल काही जणाला. बघा आता काय करायचं, अंशामध्ये अंशानंतर किती अंक आहेत चेक करायचं. अंशानंतर किती अंक आहेत चेक करायचे. अंक आहेत 1 2 3 अंक आहेत, मग इथे 3 लिहितो, लक्षात ठेवा. आणि छेदामध्ये अंक किती आहेत, दशांश नंतर 1 2 आहे. ठीक आहे, म्हणून इथे 2 लिहिलं बरोबर, 2. मग यांचे जे वजाबाकी केलं तर 1 उरला. ठीक आहे, 1 उरला. मग आता इथं काय करा, तुम्ही दशांश चिन्ह विसरून गेल्या, समजा 24 भागिले तुम्ही काय करा 2 करा, दशांश चिन्ह विसरून गेल्या आणि उत्तर काढा तुमचं. बघा बे आणि बे 2 4 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 12 उत्तर आलं बरोबर, 12 उत्तर आलं. मग आता इथं आपण काय केलं, इथं एक उत्तर आलं नाही, याचं अंश मायनस छेद केलं. बघा अंशाच्या दशांश चिन्हानंतर अंशामध्ये चेक करा, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, 3 अंक आहेत. ठीक आहे, आणि छेदस्थानी दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत बरोबर. अंश मायनस 2 केलं म्हणजे 3 मायनस 2 केलं तर किती उरला, इथं 1 उरला. म्हणून काय करायचं, 1 अंक सोडायचं, दशांश चिन्ह द्या. वाटलं का सोपं. आता अशी पद्धत कळाली का. चला ही पद्धत कोणाकोणाला कळाली सांगा, ही पद्धत कळाली की नाही आता सांगा. ठीक आहे, ही पद्धत कळाली की नाही, चला कळलं. अजून उद्या प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला अजून कळेल. बघा लक्षात असू द्या, ही पद्धत कळाली की नाही. बरं, आता एक एक्झाम्पल घेऊया अजून 36. ठीक आहे, 0.00 डिवाइड बाय 0.006. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. आता काय करा, अंशानंतर आता काय करूया, पहिलं काय करूया, दशांश चिन्ह विसरून जाऊया, 36 भागिले 6 करूया. ठीक आहे, म्हणजे 6 6 36 तुमचं उत्तर आलं 6. ठीक आहे, 6 6 36 उत्तर किती आलं तुमचं 6 आलं. मग चेक करा, अंशामध्ये अंश लिहितोय, अंशानंतर अंशामध्ये इथे छेद मायनस करतो, छेद बरोबर. बघा इथं लक्षात ठेवा, अंशामध्ये दशांश नंतर किती अंक आहेत, 1 2 3 4, मग इथे लिहितो 4. अंशाचं 4 लिहिलं, मायनस दशांश चिन्हानंतर छेदामध्ये किती अंक आहेत चेक करा, 1 2 3, इथे 3 लिहिलं, 3 बरोबर. मग 4 मायनस 1 केलं तर 1 उरला, म्हणून काय करायचं, 1 अंक सोडून दशांश चिन्ह द्या, झालं तुमचं उत्तर. चला, वाटलं का सोपं, अजून सोपं वाटलं का नाही. चला, हे बी समजत नसेल तर उद्या अजून दुसरी पद्धत सांगतो. हे जरी समजलं नसेल तर उद्या अजून याच्यापेक्षा छान पद्धत सांगतो. ठीक आहे, चला, पण तुम्हाला